स्वागत है आपका हक की आवाज में। मैं हूं शकील बागमारे। एक नाबालिग लड़की को पहले तो अगवा किया जाता है, फिर उससे सामूहिक बलात्कार करके हत्या कर दी गई, जिस पे बीजापुर के लोग गुस्से में हैं और गुस्सा भी जायज है। पुलिस के मुताबिक 3 लोगों को पकड़ा गया है और मेन आरोपी दीपक नाम का लड़का फरार है और इसकी हकीकत का तभी पता चलेगा जब दीपक को हिरासत में लिया जाएगा। और अब लोगों के प्रोटेस्ट से ये मामला पुलिस के हाथ से निकलकर सीआईडी के हाथ में पहुंच गया है। सुनिए एसपी कुलदीप कुमार जैन ने क्या कहा। 19/12/2017 विजयपुरा सिटी के आदर्श नगर पुलिस स्टेशन लिमिट में एक रेप एंड मर्डर की जो एक घटना सामने आई है, उस घटना में हमने ऑलरेडी आदर्श नगर पुलिस स्टेशन में 151/17 के तहत एक मुकदमा दायर किया है। उस मुकदमे का इन्वेस्टिगेशन डीएसपी विजयपुरा कर रहे हैं। उस के हिसाब से उसमें जो मेन आरोपी है उसको हमने ऑलरेडी लोकेट कर लिया है। उसका हमारी 2 टीमें अलग अलग जगहों पे ट्रेस करके पकड़ने की पूरी कोशिश में लगी हुई है। जल्दी ही हम उसे पकड़ के आगे की कार्यवाही करेंगे। इस बीच माननीय मुख्यमंत्री जब 20 तारीख को सिटी में कार्यक्रमों में थे तो उस समय में डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के रिक्वेस्ट पे और उनसे डिस्कशन में ये कि सीआईडी को अच्छे तरीके से इन्वेस्टिगेशन के लिए दिया जाए तो अच्छा होगा। उस सुझाव पे उन्होंने भी अनुमति देते हुए इस केस को हमने सीआईडी को ट्रांसफ़र कर दिया है। अब आगे का इन्वेस्टिगेशन सीआईडी कर रही है, हम उनका पूरा इस इन्वेस्टिगेशन में सहयोग कर रहे हैं। इस केस के तहत 3 लोगों को हमने इंक्वायरी के तहत हमारे पास उनके ऊपर 3 लोगों पे इंक्वायरी चल रही है और आगे मेन आरोपी जो है उसके मिलने पर आगे की कार्यवाही हम मुकम्मल करेंगे। अब सीआईडी की 15 लोगों की टीम ऑफिसर एस आनंद कुमार के साथ आज बीजापुर पहुंच चुकी है और मामले की जांच कर रही है। इसकी इत्तला खुद सीआईडी ऑफिसर एस आनंद कुमार ने दी है। राजू ऐसा अंदर क्लिपिंग दो पहले क्लिपिंग दो अंदर अरे प्लीज अरे माತಾಡ್ತಿದ್ದಲ್ಲ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಆಗೈತಿ ಎಲ್ಲ ತರ ನಾನು ಮತ್ತೆ ನ್ಯಾಷ್ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡೋದು ಬರೀ ಇಲ್ಲ ತನಿಖೆ ಇರ್ತೈತಿ ನಾವು ಮಾಡ್ದಾಗ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರ ಬರೀ ಇಲ್ಲ ಯಾರು ಇಲ್ಲ ಬಿಡಿ ಲೈಟ್ ಹಚ್ಚತ್ತೆ ಲೈಟ್ ಅತ್ಯಾಚಾರ ಮತ್ತು ಮರ್ಡರ್ ಕೇಸಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ CIDಗೆ ಕೇಸು ಕೊಟ್ಟು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಆದೇಶ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಈಗ CIDನಿಂದ ಟೀಮ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ವೆರಿಫೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕೂಲಂಕುಷವಾದ ತನಿಖೆ ಮಾಡಿ ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಅದನ್ನು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಹೇಳ್ಬೋದು. ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಿದೆ ಸರ್? ಈಗ 3 ಜನ DYSPಸು, 2 ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಸು ಮತ್ತು ಸ್ಟಾಫ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು 15 ಜನದ ಟೀಮ್ ಬಂದಿದೆ. ಕೂಲಂಕುಷವಾದ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ಅದನ್ನು ವರದಿ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಇವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಅದು ಇವಾಗ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಂದ ಕೆಲವು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ಸು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಮುಂದೆ ಅದು ಎಲ್ಲಿ ಅಫೆನ್ಸ್ ನಡೆದಿದೆ ಮತ್ತು ಅವರು ಬೇರೆ ಇನ್ನೇನೇನು ವಿಟ್ನೆಸ್ಗಳು ದೊರಕೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ನಾವು ಮಾಹಿತಿ ಸಂಗ್ರಹಿಸ್ತೀವಿ. ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಟೇಜಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಮಾಹಿತಿ ಸಿಗಿದೆ ಸರ್? ಅದೆಲ್ಲ ತನಿಖೆ ಅದು ಹೇಳಬಾರ್ದು ಸರ್. ತನಿಖೆ ನಡೆಯುವಾಗ ಅವೆಲ್ಲ ಹೇಳಬಾರ್ದು. ಎಷ್ಟು ದಿನ ಆಗ್ಬೋದು ಸರ್? ಈಗ ನೋಡೋಣ ಆದಷ್ಟು ಬೇಗ. CM ಅವರು ಕೂಡ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮಾಡಬೇಕು, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಡೆಡ್ಲೈನ್ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್ ವರದಿ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ? ಇಲ್ಲ, ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದು ಹೇಳ್ತೀವಿ. ಈಗ ಆರೋಪಿಗಳು ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಸರ್? ಎಷ್ಟು ಜನ ಆರೋಪಿ ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ? ಇಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ. ನಿಮ್ಗೆ ತನಿಖೆ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದುವರಿಲಿ, ಆಮೇಲೆ ನಂತರ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೀವಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನೀವು ಇಲ್ಲಿ ತನಿಖೆ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ತೀರ? ನೋಡೋಣ, ಅದು ನಮ್ಮ ತನಿಖೆ ಹೆಂಗೆ ಹೋಗುತ್ತೆ ಅದರ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗ್ತದೆ. ನಾನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ, ನಿಮ್ಗೆ ಫರ್ದರ್ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
दानम्मा के इंसाफ के लिए शहर से होते हुए पूरा कर्नाटक स्टेट में प्रोटेस्ट जारी है और कई संगठनों ने कल 23 तारीख को बीजापुर बंद का ऐलान किया है। शहर के हर जगह पोस्टर चिपकाए गए हैं। सड़क से लेकर कॉलेज तक सबके जबान पर एक ही नारा, दानम्मा के कातिल को फांसी दो। एक नाबालिग लड़की के साथ गैंगरेप और हत्या ने सबको झंझोड़ कर रख दिया। ऐसा मामला बीजापुर में पहली बार सामने आने पर हर धर्म के लोगों ने प्रोटेस्ट करके गुस्से का इजहार किया। अब सीआईडी इस केस की जांच कर रही है। अब जांच के बाद ही पता चलेगा इसकी हकीकत।